लवकर येणारा सण म्हणजे त्या संक्रांती द्यायला गेल्यानंतर 300 रुपयाची भावनी होईल ते वाटलं. तर मंडळी, मी तुमचा प्रणव आणि तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज का नाही सकाळ सकाळी शेड मध्ये आलो. शेड मध्ये संक्रांती ठेवल्या होत्या. त्या संक्रांती घेऊन आपल्याला प्रत्येक घरामध्ये द्यायला जायचं. त्यासाठी गाडीवरती संक्रांतीचं पोत बांधून द्यायला निघालो. जाताना पेट्रोल पंप लागत होता, ते पेट्रोल टाकून घेतलं. नंतर का नाही घरातून एक वर अशी 2-3 पोती आणून ठेवली. मंडळी, आपल्याला का नाही 100-150 घरामध्ये जाऊन संक्रांती द्यायची असते. आपण का नाही जी पहिल्यांदा 2 पोती आणली होती त्यातील आईने पाठीमध्ये आणि पिशवीमध्ये संक्रांती काढण्यासाठी सुरुवात केली. नंतर का नाही प्रत्येक घरामध्ये जाऊन संक्रांती द्यायला सुरुवात केली. मंडळी, आपण सण द्यायला गेल्यानंतर कोण गहू देतं, कोण शाळू देतं, कोण पैसे देतात, जे दिल ते घ्यायचं. तर मंडळी, तुम्हाला माहित आहे का संक्रांतीची पूजा का केली जाते? मकर संक्रांतीला मातीची संक्रांती पूजा ही अन्न, शेती व जीवनाचा आधार असलेली पृथ्वी मातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच घरातील सुख, समृद्धी, शांती आणि भरभराट नांदावी यासाठी केली जाते. नंतर का नाही संक्रांती संपल्यानंतर जे धान्य मिळालं होतं ते धान्य घरी ठेवण्यासाठी निघालो. नंतर का नाही घरी पोहोचल्यानंतर शेड मध्ये जाण्यासाठी निघालो. नंतर का नाही जाताना संक्रांतीचं पण पोतं घेतलं बरं का आणि निघालो. नंतर का नाही संक्रांती द्यायला गेल्यानंतर आपल्याला एका बांधाला सब्जाचं झाड दिसलं होतं. त्या झाडाची बोंड काढण्यासाठी नंतर का नाही दुपारचं 3 वाजलेलं तरी पण आपली संक्रांती द्यायचं चालू आणि त्यात एक सारखी संक्रांती पण संपत होती. नंतर का नाही घरी जाऊन एका पिशवीमध्ये संक्रांती भरून गाडीला लावून. तर मंडळी, असाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि आता भेटून